आपत्कालीन परिस्थितीत जर एखाद्याचा जीव वाचवायची वेळ आली तर सर्वप्रथम त्या व्यक्तीला CPR म्हणजेच आपत्कालीन परिस्थितीत जर एखाद्याचा जीव वाचवण्याची वेळ आली तर सर्वप्रथम त्याला CPR अर्थातच कार्डिओपल्मनरी रिझोल्यूशन अंतर्गत जीवन संजीवनी देऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचं प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देणारी कार्यशाळा आज ठाणे महानगरपालिकेतील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये आयोजित केली होती। महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी देखील CPR कक्षा पद्धतीने करावे याचं प्रात्यक्षिकाद्वारे प्रशिक्षण दिलं। अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण प्रशिक्षण आयोजित केल्याबद्दल आरोग्य विभागाने कौतुक केलं। या कार्यशाळेत महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर चेतना नितील के तसेच महापालिकेतील कर्मचारी वर्ग येथे उपस्थित होते। या प्रशिक्षणाचं आयोजन इंडियन सोसायटी ऑफ अॅनेस्थेसिओलॉजिस्ट आणि डॉक्टर राजन जोशी यांच्या वतीने करण्यात आलं होतं। यावेळी डॉक्टर श्वेता पाटील, डॉक्टर विलाल हरिया हे देखील येथे उपस्थित होते। डॉक्टर राजन जोशी यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की CPR अर्थात जीवन संजीवनी देण्यासाठी डॉक्टर असण्याची गरज नसते। आपत्कालीन परिस्थितीत व्यक्तीचा जीव वाचवणं महत्त्वाचं असतं, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला CPR कसा द्यावा हे माहीत असणं गरजेचं आहे। CPR म्हणजेच हृदय थांबले किंवा श्वास बंद झाल्यावरती जीवन वाचवण्यासाठी दिला जाणारा एक महत्त्वपूर्ण उपचार। यामध्ये छातीवर दाब देणे, श्वास देणे यांचा समावेश असल्याचं डॉक्टर जोशी यांनी नमूद केलं। ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन। सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे। तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही। सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे। मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे। या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे। मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत। त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे। आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे। तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे। धन्यवाद। दिशा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भास्कर बैरी शेट्टी यांनी आपला वाढदिवस शिवाईनगर परिसरामध्ये साजरा केला। शिवाईनगर शाळेतील शिवाई विद्यालयाच्या मैदानामध्ये वाढदिवसाच्या सोहळ्याचं भव्य आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी या ठिकाणी विशेष अशा ऑर्केस्ट्राचं आयोजन देखील करण्यात आलं होतं। विशेष म्हणजे वाढदिवसानिमित्त या ठिकाणी भास्कर बैरी शेट्टी यांच्या विशेष अभिष्ट चिंतन सोहळ्याचे या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं। महिला वर्गाच्या वतीने या ठिकाणी भास्कर बैरी शेट्टी यांचे या ठिकाणी पुष्पवृष्टी करीत जोरदार असं स्वागत करण्यात आलं। त्याचबरोबर विविध प्रकारची सांगीतिक गाणी देखील येथे सादर करण्यात आली। महिलांनी औक्षण करत भास्कर बैरी शेट्टी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी भास्कर बैरी शेट्टी यांच्या कुटुंबातील सदस्य देखील यावेळी उपस्थित होते। मोठ्या संख्येने मित्रपरिवार, राजकीय क्षेत्रातील मान्यवर यांनी उपस्थित राहून भास्करजी बैरी शेट्टी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या। माजी महापौर मीनाक्षी शिंदे त्याचबरोबर राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी येथे उपस्थित राहून त्यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिलेलं पाहायला मिळालं। परिसरातील नागरिकांनी, महिलांनी, ज्येष्ठ नागरिक महिलांनी तसेच अनेक रिक्षा संघटनांनी देखील येथे उपस्थित राहून दिशा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भास्करजी बैरी शेट्टी यांना वाढदिवसानिमित्त भरभरून अशा शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाच्या सरते शेवटी आपल्या कुटुंबियासमवेत या ठिकाणी केक कापून औक्षण करून त्यांनी आपला वाढदिवस आपल्या कुटुंबातील सदस्य आणि मित्रपरिवारांसह मोठ्या उत्साहाने साजरा केला।
प्रज्वलित करण्यासाठी येत आहेत. कुणी गर्दी करू नका. की अगदी पूर्ण सप्ताह देखील आपण घालवला तरी काही माणसं उरतीलच. खरं सांगायचं तर हा 60 वर्षाचा जो जीवन प्रवास आहे हा कसा पूर्ण झाला, परमेश्वराच्या कृपेने तो कसा पूर्ण झाला याची मला खरंच मागे वळून पाहता थोडी पण जाणीव झाली नाही. कारण याचं कारण म्हणजे मला जे माझ्या कुटुंबाने जे प्रेम दिलं आणि त्यापेक्षा पण एक वैशिष्ट्य आहे की जेव्हा कुटुंबाचं प्रेम तर आपल्याला मिळतच असतं, परंतु जेव्हा अशा हजारोच्या संख्येने आज तुम्ही पाहिलं असेल वाढदिवसात हजारोंच्या संख्येने ज्येष्ठ नागरिक म्हणा किंवा इतर सर्व आमच्या ज्या प्रभागातले नागरिक आहेत ते या ठिकाणी मोठ्या उत्साहाने मला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी हजर झालेले आहेत. त्यामुळे अशा सर्व रहिवाशांच्या शुभेच्छांमुळेच मला वाटते आज मी या ठिकाणी तुमच्यासमोर अशा प्रकारे 60 वर्ष पूर्ण होताना देखील अशा प्रकारे उभा आहे. हिंदुत्ववादी विचारांना मनाशी बाळगूनच आत्ताच आम्ही पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेला आहे. त्यामुळे आता ध्येय एकच आहे की हिंदुत्ववादी विचारांना मनाशी बाळगून सर्वांगीण विकास आपण या प्रभागाचा कसा करू शकतो हेच आमचं एक संकल्प आहे. पक्षाने जर जबाबदारी दिली तर नक्कीच मला ही आशा आहे आणि ज्या प्रकारे आता भारतीय जनता पक्ष ज्या प्रकारे त्याची घोडदौड पूर्ण राज्यातच नाही तर देशामध्ये पण करत आहे तर मला नक्की वाटतं की आत्तापर्यंत मित्रपक्षांना घेऊन जरी सत्ता आली असेल तरी यावेळच्या ठाणे महानगरपालिकेवर आणि मुंबईच्या महापालिकेवर नक्कीच कमळाचं फूल उमलेल आणि नक्कीच भारतीय जनता पक्षाचा फक्त एकमेव भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकला जाईल हीच आशा मी या ठिकाणी व्यक्त करतो. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने ठाणे महानगरपालिका आयुक्तांची भेट घेऊन दिवा, कळवा व मुंब्रा येथील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत चर्चा केली. या चर्चेवेळी आयुक्तांची प्रमुख मागण्या सांगण्यात आल्या. दिवा शहरातील स्वतंत्र जलपुरवठा योजना, अनधिकृत डम्पिंग व बांधकामावरती कारवाई, स्वतंत्र सांडपाणी प्रक्रिया केंद्र, दिवा आगासन रोडवरील रेल्वे क्रॉसिंग व उड्डाणपूल बनवण्यात यावे, कळवा डीपीमधील त्रुटींवरती उपाय व पुनर्वसन, वाहतूक कोंडी व प्रदूषणावरती तातडीने उपाय करणे, कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील ICU, NICU तसेच आरोग्य सुविधांमध्ये वाढ करावी. आयुक्तांनी सर्व मुद्दे गांभीर्याने ऐकून घेतले असून सकारात्मक कृतीचं आश्वासन देखील दिलं आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ कारवाईचे आदेशही दिले आहेत. यावेळी कल्याण जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे, कल्याण जिल्हा संघटक तातासाहेब माने, कल्याण जिल्हा संघटिका वैशालीताई दरेकर, कल्याण जिल्हा युवा अधिकारी प्रतीक पाटील, अंकिता पाटील, सचिन पाटील, रोहिदास मंडे, ज्योती पाटील, अभिषेक ठाकूर, तेजस पोरजी, स्मिता जाधव यांसह अनेक पदाधिकारी येथे उपस्थित होते. आदित्य प्रतिष्ठान ठाणे व अभिनय कट्ट्या प्रस्तुत रामनवमी निमित्त गीत रामायणाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सुरनवा ध्यासनवा फेम प्रशांत काळुंद्रेकर यांच्या भक्तिसंगीत सेवा रामगुणगान सहआयिका मेघना काळुंद्रेकर व सहकारी यांनी या ठिकाणी सांगीतिक कार्यक्रम सादर केला. रामनवमी निमित्त विशेष या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याचबरोबर सामूहिक रामरक्षा वाचन देखील या ठिकाणी करण्यात आले. मोठ्या संख्येने भाविकांनी येथे उपस्थित राहून श्रीरामाचा जयघोष केला. अशा प्रकारे आदित्य प्रतिष्ठान ठाणे व अभिनय कट्टा प्रस्तुत रामनवमी निमित्त गीत रामायणाचा कार्यक्रम येथे संपन्न झाला. तर आयोजक किरण विष्णू नागती यांची देखील येथे उपस्थिती लाभली. सोडून आसन
म्हणीचे वाल्मिकीचा भाव म्हणीचे मानवी रूपे आकारिती मानवी रूपे आकारिती कुशल रामायणकारी कुशल रामायणकारी कुशल रामायणकारी एक वयाचे सजीव पुतळे माग संतन अरुणावती माग संतन अयोध्या मंदिर नगरी अयोध्या मंदिर नगरी पुत्र उपजती निज कुलदीपक नृशंसना कुणी नास्तिक नृशंसना कुणी नास्तिक रामनवमी निमित्त अर्थात राम जन्मोत्सव सकाळी असतो आणि त्यानंतर संध्याकाळी आपण दरवर्षी अभिनय कट्ट्यावर आदित्य प्रतिष्ठान ठाणे आणि अभिनय कट्टा आणि पालक संस्कार वर्ग यांच्या संयुक्त विद्यमानं खरं तर गीत रामायणाचा कार्यक्रम करत असतो आणि त्यासोबत रामरक्षाचं सामूहिक पठण सामूहिक वाचन करत असतो जेणेकरून प्रभू रामचंद्र फक्त इतिहासातले लक्षात न राहता हे रामराज्य काय असतं हे कळावं मर्यादा पुरुषोत्तम राजा हा आपल्या संपूर्ण आजच्या जनतेला सुद्धा आजच्या प्रजेला सुद्धा नीट कळावा याकरताचा हा प्रयत्न असतो लहान मुलं सुद्धा याच्यामध्ये त्यांचा समावेश केला जातो रामरक्षा पठण होतं एक वातावरण वेगळं होतं आणि अर्थातच रामराज्याचं स्वरूप कसं असतं हे कुठेतरी एक व्हायब्रेशन्स इथे तयार होतात प्रशांत काळुंद्रेकर जे सूरनवा ध्यासनवा फेम आहेत मेघना काळुंद्रेकर यांच्या गीत रामायण ऐकण्याची खरं तर एक मेजवानी इथल्या नौपाड्यातल्या आणि आजूबाजूच्या परिसरातल्या प्रत्येकाला मिळते आणि संपूर्ण मग ते ज्येष्ठ नागरिक असतील लहान मुलं असतील त्यांचे आई वडील असतील सर्वजण रममाण होतात आणि कुठेतरी एक भक्तिमय वातावरण होतं आणि मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांना आठवण करण्यासाठीचा हा नुसता दिवस नसून तो जगण्याचा दिवस असतो हे सुद्धा इथे लक्षात आहे. ठाणे शहरात अनेक ठिकाणी क्लस्टर योजना राबवण्यात येत आहे त्यातून ठाणे शहरातील मोठ्या प्रमाणात असलेल्या जुन्या आणि अनधिकृत इमारतींचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. या योजनेतून ठाणे महानगरपालिका हद्दीत एकूण 44 नागरी पुनर्निर्माण आराखडे तयार करण्यात आले असून हजारो हेक्टर जमिनीचा पुनर्विकास करण्याचं योजलं आहे. क्लस्टर योजनेमुळे शहरातील नागरिकांचा योग्य विकास होईल का त्याचबरोबर हजारो हेक्टर जमिनीवरती होणाऱ्या इमारतींमुळे ठाण्यातील लोकसंख्या 4 पटीने वाढणार आहे. तसेच शहरात अनेक ठिकाणी पाण्याची समस्या ही तीव्र आहे. शहराला स्वतःचं धरण नाही लोकसंख्या वाढते वाहनांची रहदारी देखील वाढते. शहरात वाहतूक कोंडीची समस्या देखील तीव्र होत आहे. शहरातील अस्वच्छतेमुळे पर्यावरणाचा प्रश्न ऐरणीवरती येऊन ठेपला आहे. अनियोजित योजनांमुळे शहराचे विद्रुपीकरण होत चाललं आहे. त्यामुळे क्लस्टर विकास सारख्या प्रकल्पाबाबत पुन्हा नव्याने सर्वसमावेशक विचार करण्याची मागणी निवारा हक्क समन्वय समितीने केली आहे. तसेच याबाबत जर का योग्य विचार केला नाही तर मंत्रालयावरती मोर्चा घेण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. यामध्ये मानपाडा गणेशनगर आझादनगर येथील रहिवासी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ठाणे शहरामध्ये गणेशनगर मानपाडा मनोरमा नगर आझादनगर या ठिकाणी जो म्हणजे ठाणे शहरामध्ये जो क्लस्टर योजना राबवायची शासनाने ठरवलेली आहे. अन्न वस्त्र निवारा हा मूलभूत गरज जनतेची आहे पण ह्या ठिकाणी जे प्रशासन क्लस्टर योजना राबवत आहेत ते सर्वसामान्य जनतेच्या
म्हणजे हिताचं नाहीये. त्यांच्यावर म्हणजे पाय देऊन बिल्डर कुठेतरी आपापली पोळी भाजण्याचा प्रयत्न करतायत. प्रशासन जनतेला मारू पाहतंय आणि बिल्डर धार्जिन योजना ह्या राबवत आहेत. क्लस्टरचा ह्या ठिकाणी सर्व जनता ठाणे शहरामधली बऱ्याच ठिकाणी सगळे क्लस्टर योजना आहे, SRA आहे, म्हणजे मोडकळीस आलेल्या बिल्डिंग आहे. ह्या लोकांना जबरदस्ती करून त्या जागेवरून हटवून त्या लोकांना मारू पाहतंय. त्यांना सुख सुविधा न देता, लाईट पाण्याच्या सुविधा न देता त्यांना मारून टाकण्याचा हा मानस प्रशासनाचा आहे, ठाणे महानगरपालिकेचा आहे. बिल्डरला आणू पाहतायत आणि आपली पोळी भाजून घेतात आणि जनतेला मारण्याचा कट हा प्रशासनाचा आहे. या ठिकाणी आम्ही सर्व ठाणे शहरातील लोक इथे सहभागी झालेले आहेत. क्लस्टर विरोधात आम्ही हा निषेध मोर्चा काढलेला आहे आणि ह्या ठिकाणी सर्व मिळून आम्ही क्लस्टर योजनेचा निषेध करतो आणि आम्हाला क्लस्टर योजना नको आहे. जे आहे त्या आमच्या झोपड्या आम्हाला कापी आहेत. आम्ही तिथे आनंदातनी आहोत. जबरदस्ती करू नये आणि क्लस्टर योजना आमच्यासाठी राबवू नये ही आमची प्रशासनाला मागणी आहे. जाहीर निषेध या ठिकाणी. माझं नाव DJ बक्षी, मी राहतो कोरबंदर पाटलीवाडा आणि क्लस्टर योजना जी आहे याची अंमलबजावणी चालली आहे, पण ती सर्वसमावेशक योजना नाही असं आमचं म्हणणं आहे. आज जर यांना खरोखर झोपडपट्टी हटवून जर स्मार्ट सिटी करायचं असेल तर त्यांनी झोपडपट्टी होणार नाही याच्यासाठी काय योजना केली? काहीच केलेली नाही. आणि 95 पूर्वीचं जे लोक आहेत त्यांना रेग्युलाइज करायचं होतं, आजपर्यंत त्यांनी केलेलं नाही. दुसरी गोष्ट, हाऊसिंग सोसायटी आहे त्याच्यातल्या 95% सोसायट्या आज पण डीम कन्व्हिन्स झालेलं नाही आज सुद्धा. मग कायद्याची अंमलबजावणी होते कुठे? मग नवीन कायदे कशाला काढता तुम्ही? आहेत त्या लोकांना सुखाने जगण्यासाठी आहेत त्यांना रेग्युलाइज करून द्या. जागा रेग्युलाइज करणं त्यांचा हक्क करून देणं कायदेशीर आहे. आमची मागणी जमीन महसूल खाली आहे की आम्हाला जमीन महसूल खाली ती जागा द्या. आज मानपाडा आझादनगर पाटलीपाडा आझादनगर मानपाडा पूर्ण ठाण्याची पब्लिक याच्यामध्ये आलेली आहे. त्याचं कारण काय? आमच्याकडे क्लस्टर योजना जी आलेली आहे ही लोकांना 2016 साली आली असं कळलं जाते. त्याच्यावरती सह्या केलेल्या झालेल्या असतील. जर लोकप्रतिनिधी असतील, आमदार असतील, खासदार असतील, त्यांनी बॅनर लावून किंवा लोकांना जागरूक केलं पाहिजे. आता आम्ही जे प्रकार बघतो आमच्या इकडे, दुपारी गपचूप लोक झोपलेले असतील तेव्हा त्याच्यावरती नंबरिंग करायला येतात आणि त्याच्यावरती कोणाला काही इंटिमेशन देत नाहीत किंवा तुम्ही कशासाठी आलात, काय करताय. साधी गाडी उचलायची असेल तरी ट्रॅफिकवाले सांगतात का तुम्ही तुमची गाडी बाजूला करा. हे घरावरती डायरेक्ट नंबर टाकतात, बोललं की पळून जातात, पुन्हा गपचूप येतात. म्हणजे ही कुठला प्रकार आहे आजपर्यंत लोकांना कळलेलं नाही. कोणाला नोटीस नाही, कोणाला काही नाही. बरं, ही योजना जर त्यांच्या हिशोबाने चांगली आहे तर सगळ्या लोकप्रतिनिधी असतील, सगळ्यांनी येऊन आम्ही सर्व समक्ष एक महासभा घ्या सांगितलेले. त्या महासभेतनं लोकांना कळवा. खालचं देणार, वरचं देणार, डबल देणार, 3 देणार, सगळं फेकाफेकी चालू आहे. लोकांना फक्त गुमराह करायचं काम चालू आहे. फक्त झोपडपट्टी, पहिलं क्लस्टर योजना फक्त धोकादायक बिल्डिंगीसाठी होत्या. धोकादायक बिल्डिंगी न घेता त्याच्यामध्ये कमी FSI मिळत असेल तर झोपडपट्टीकडे वळले. कारण आमच्याकडे फक्त 2 माळे आहेत. 2 माळ्यामध्ये कुठली अशी झोपडपट्टी पेल्यानंतर कोण मरणार आहे की त्याच्या जी धोकादायक आहे. फक्त त्या जागा हलवायच्या आहेत. आज तुम्ही गांधीनगर सारख्या ठिकाणी जा, प्रायव्हेट बिल्डर आलेले आहेत, त्यांना 20-20 वर्षाला रूम भेटलेले नाहीत, घरं भेटलेली नाहीत. आणि ज्या योजना त्यांनी राबवलेल्या आहेत, ज्या कळतायत, जसे की दोस्ती बिल्डर आहेत किंवा या लोकांनी आज अक्षरशः साहेब तिथं धिंडवडे झालेले आहेत. अक्षरशः 3ऱ्या माळ्यापासून लिफ्ट बंद आहे, चुली पेटवलेल्या आहेत लोकांनी, मेंटेनन्स भरत नाही, त्यामुळे पाणी नाहीये, लाईटीचा बोजवारा बसलेला आहे. पोलीस स्टेशनला गेलो साहेब, इथं सगळा कचरा आणि घाण पडलेली आहे. पोलीस स्टेशनच्या सिनियरने आम्हाला सांगितलं, साहेब आमच्यावरून कचरा पडतो ना म्हणून आम्ही डोम लावून घेतलाय. ही जर अवस्था आपल्या असेल आणि आडव्या झोपडपट्ट्या उभ्या करत असतील तर त्याच्यातनं तुम्ही काय निष्पन्न करणार आहात? उलट आम्ही आहोत तिथे सुखी आहोत. आम्हाला आमच्या परीने 25-30 माळे याची गरज नाहीये. तिथे नियमानुकूलित करून द्या. आम्ही आमच्या परीने करू ना जे करायचंय. राज्यात तापमानाचा पारा वाढला असून एप्रिल महिन्यात आग ओकणाऱ्या सूर्यदेवामुळे वैशाख वणवा पेटला आहे. राज्यभरात तीव्र तापमानाचे अलर्ट देण्यात आले असून ठाण्यात कमाल तापमानाचा पारा 42°C तर मंगळवारी 39°C इतका झाल्याचे दिसून आलं. गेले काही दिवस तापमानाची पातळी वाढत असल्यामुळे दुपारच्या वेळेत रस्ते ओस पडत आहेत.
वाढत्या नागरीकरणाबरोबरच ठाण्यात अनेक प्राकृतिक बदल देखील होत आहेत. टॉवर संस्कृतीमुळे उंच उंच इमारती उभ्या राहत असून मेट्रो व इतर विकास प्रकल्पांची कामं सुरू असल्याने शहरातील वातावरणात धुळीचे तसेच आर्द्रतेचे प्रमाण वाढलं आहे. तलावांच्या या शहरात नैसर्गिक संपदा लोप पावत चालली असून बहुतांश रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे बनल्याने मातीशी तर संपर्कच तुटला आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात तापमानात सातत्याने वाढ होत असल्याचं मत पर्यावरण तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. या आठवड्याच्या प्रारंभी उन्हाचा पारा कमाल 42 अंश सेल्सिअसवरती पोहोचल्याची नोंद ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे झाली आहे. उन्हाचा तडाखा वाढल्याने नागरिकांच्या दैनंदिन कामाच्या वेळा देखील बदलल्या आहेत. दुपारी 12 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत उन्हाची तीव्रता जाणवत असल्याने या कालावधीत रस्त्यावरील वर्दळ रोडावलेली असते. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी नागरिक टोप्या, मोठे रुमाल, स्कार्फ व गॉगल वापरत आहेत. महिला वर्ग तोंडाला स्कार्फ लावून अथवा हातात छत्री घेऊन मार्गक्रमण करत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.